नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा याच्यामधील 10वा लेसन आपत्ती व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण 3 सेशन पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपत्ती म्हणजे काय याच्याविषयी आपण डिटेल स्टडी केलेली आहे. आता आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्टमध्ये आलेलो आहोत. म्हणजे आपत्ती होऊ नये किंवा नैसर्गिक आपत्ती होऊ नये असं आपण म्हणू शकत नाही. नैसर्गिक आपत्ती ही आपल्याला न सांगता होते आणि त्याच्यामुळे त्याच्यापूर्वीच त्याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही महानगरपालिका आपत्ती येण्यापूर्वीच म्हणजे पावसाळ्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची व्यवस्था केलेली असते त्यांच्याकडून, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या तिथल्या लोकांना भेडसावणार नाही आणि त्यांचं व्यवस्थापन त्यांनी योग्य प्रकारे केलेलं असतं. तर अशा प्रकारेच आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत असतात. आपत्ती हे मोठं संकट आहे, त्याच्यामध्ये वित्त आणि जीवितहानी होते, याच्याविषयी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर बघूया आपण आपत्ती व्यवस्थापन त्याच्या पुढील महत्वाचे काही टप्पे. जेव्हा आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक करणे गरजेचे आहे. लोकसहभाग म्हणजे लोकांचा सहभाग याच्यात खूप महत्वाचा असतो आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. लक्षात घ्या, आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. म्हणजे येणारी आपत्ती आपण काहीतरी करून टाळू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो. आपत्तींना तोंड देण्याची योजना म्हणजे एखादी गोष्ट होणारच आहे, तिची योजना आपण आधीच तयार केली, आपण जर वेल प्रिपेअर असतो तर त्याचा धोका किंवा त्याचा जो परिणाम आहे तो इतका आपल्याला सहन करावा लागत नाही आणि अशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करणं म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजेच आता आपत्कालीन इमर्जन्सी काय करायचं. शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तीला सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाढ करणे. म्हणजे इमर्जन्सी असेल त्यावेळेला मॅनेजमेंट कशी करायची, म्हणजे शास्त्रीय आणि काटेकोर निरीक्षण करायला पाहिजे. म्हणजे सायंटिफिकली आपल्याला विचार करायला पाहिजे की कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचू शकू. माहितीचं पृथक्करण केलं पाहिजे म्हणजे अनालिसिस केलं पाहिजे इन्फॉर्मेशन दिलेल्याचं आणि आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे आणि वाढ करणे. जसे की आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन. आता याच्यामध्ये बघा, निवारण आणि पुनर्वसन खूप महत्वाचं आहे, कारण आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन करणं म्हणजे रिहॅबिलिटेशन करणं खूप महत्वाचं असतं आणि पुनर्निर्माण म्हणजे रिकन्स्ट्रक्शन करणं सुद्धा महत्वाचं आहे. तशा अंगांचा विचार होऊन त्याचा कृती आराखडा म्हणजे त्याचं प्लॅनिंग तयार केलं गेलं पाहिजे व या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचं व्यवस्थापन करणे होय. म्हणजे प्रतिबंधात्मक योजना, निवारण आणि पुनर्वसन, पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार करून जी आपत्तीचं व्यवस्थापन केलं जातं ती फार महत्वाची आहे आणि अशा प्रकारच्या अंमलबजावणीला व्यवस्थापन असं म्हणतात, मॅनेजमेंट असं म्हणतात. तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे काय आहेत. आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. म्हणजे जास्तीत जास्त जीवांना वाचवलं गेलं पाहिजे, बचाव कार्य अगदी युद्ध पातळीवर राबवलं गेलं पाहिजे. जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे. आपण बघतो जिथे महापूर आलेला असतो तिथे हेलिकॉप्टरद्वारे त्यांना तिथे जे लोक अडकलेले आहेत त्यांना अन्न टाकलं जातं, म्हणजेच अशा प्रकारे त्यांना पॅकेट्स पोहोचवले जातात आणि त्याच्यापासून त्यांची जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांची सोय केली जाते. आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. म्हणजे होऊन गेलेली घटना जी आहे ती खूप वाईट झालेली घटना आहे, परंतु त्याच्यापासून दूर होऊन आपल्याला परत एकदा आपलं पूर्वीचं जीवन जगायला पाहिजे. आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे. आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळात अशा आपत्तींची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणजे याच्यावर काहीतरी प्रोटेक्टिव्ह मेजर्स आपल्याला शोधून काढावे लागतील, जेणेकरून पुन्हा भविष्यात कधीही अशा प्रकारची आपत्ती आली तर त्याला आपण योग्य रीतीने सामोरे जाऊ शकू. आता बघा, आपत्ती पूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन. म्हणजे 2 प्रकारचे व्यवस्थापन आहेत, प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आता आपत्ती पूर्व व्यवस्थापन बघा म्हणजे प्री डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये बघा, यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी संपूर्णतः तयार होण्यासाठी पूर्वतयारी करणे अंतर्भूत आहे. त्यासाठी प्रथम काय करायला हवं तर आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवण भूभागाची ओळख करून घेणे. जसं की बघा, भूकंप, आता महाराष्ट्राचा विचार केला तर कोयना डॅम
इथे भूकंपाचं नेहमीच केंद्र असतं आणि त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूचा परिसर असतो तो नेहमीच आपत्ती प्रवण भाग समजला जातो. प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स द्वारे आपत्तीची तीव्रता आणि हॅझार्ड मॅप्स द्वारे आपत्तीची संभवनीय ठिकाणांची माहिती करून घेणं. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भूकंप महाराष्ट्रात जास्त होत नाहीत, परंतु किल्लारी येथे झालेला भूकंप खूप मोठा होता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कोयना डॅमच्या परिसरात, याचं कारण का कोयना डॅम तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माती काढली गेलेली आहे आणि त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तिथे पातळ झालेला आहे आणि म्हणून याचं इपी सेंटर, भूकंपाचा विचार केला तर त्याचं इपी सेंटर कोयना डॅम मध्येच असतं नेहमी आणि त्याच्यामुळे अशा संभाव्य ठिकाणांची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण घेणे खूप गरजेचं आहे. सर्वसामान्य माणसांमध्येही आपत्ती व्यवस्थापन व निवारण याची जाणीव करून देणे, म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत आपत्ती म्हणजे काय असते आणि त्याची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ते माइंड त्यांचं प्रिपेअर होईल आणि अशा प्रकारच्या आपत्तींना ते तोंड देऊ शकतील. त्यासाठी सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था आणि माहिती स्रोत उपलब्ध करून घेणे व इतरांना माहिती देणे खूप गरजेचं आहे. आता हे झालं आपत्तीपूर्व व्यवस्थापन. आपत्ती पश्चात व्यवस्थापन कसे करावे ते बघा. आपत्तीनंतर आपत्तीग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील सर्व मदत करणे, प्राथमिक गरजांची पूर्तता करणे, म्हणजे कोणी इंज्युअर्ड असेल किंवा कोणाचा हार्ट फ्रॅक्चर झाला असेल तर अशा लोकांना वैद्यकीय मदत त्वरित मिळवून देता आली पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे, म्हणजे जे लोक वाचले गेलेत आपत्तीमध्ये त्यांच्याकडून, कारण त्यांना जास्त माहिती असते त्या एरियाची आणि म्हणून त्यांच्याकडूनच अशा प्रकारच्या रहिवाशांद्वारेच तिथलं जे मदत उभारण्यासाठी त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणं, म्हणजे कंट्रोल रूम तयार करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून किती लोक त्याच्यामध्ये अडकलेली आहेत किंवा किती लोकांचा प्राण वाचलेला आहे ते त्यांच्या नातेवाईकांना त्याच्यामध्ये मदत मिळू शकते आणि म्हणजे इन्फॉर्मेशन मिळू शकते आणि ते त्यांचा जीव वाचू शकतात. प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करावी लागते, म्हणजे कंट्रोल रूम वेगळे उभारणी करावी लागते. नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे, ती मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून मदतीच्या कामाचा सलग व सतत आढावा घेत राहणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे म्हणजे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटला अशा प्रकारची मदत किती प्रकारे पोहोचलेली आहे किंवा किती प्रकारे झालेली आहे, याची मदत किती झालेली आहे ह्याचा आढावा घेत राहणं खूप गरजेचं आहे. आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम व कार्यरत राहणे गरजेचे आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचं प्राण या आपत्तीतून वाचू शकेल. इथे बघा, खालील आपत्कालीन नियोजन चक्राचे निरीक्षण करून भूकंप या आपत्ती संदर्भात प्रत्येक अंगाचे स्पष्टीकरण लिहा. बघा, भूकंप ही एक आपत्ती आपण इथे कन्सिडर केलेली आहे, तर ह्याच्यामध्ये पूर्वतयारी काय करायची आहे, तर एखादी आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेने नियोजन केले गेले पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगितलं, जपानमध्ये आता कायमच भूकंप होत असतात, पण त्यांची घरं विटामातींची बनलेली नसतात, तर ती फायबरची बनलेली असतात आणि अशा प्रकारे जरी घर कोसळलं तरी त्याच्यापासून जीवितहानी होत नाही. म्हणजे अशा प्रकारे पूर्वीच नियोजन आपल्याला करून ठेवलं पाहिजे. विमोचन म्हणजे आपत्तीचा लोकांवर व देशावर कमीत कमी परिणाम कसा होईल या कृतीचा विचार केला जातो. विमोचन करणं म्हणजे काय करणं, तर कोणतीही आपत्ती त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा, सज्जता, अशी योजना आखली जाते की ज्यात सामान्य नागरिक व शासन यांचा प्रतिसाद मिळेल, म्हणजे तिथल्या जनरल पब्लिक आणि शासनाचा एकमेकांना प्रतिसाद मिळाला पाहिजे. त्याला सज्ज असणं असं म्हटलं जातं. आपत्तीचा आघात बघा, हा घटक आपत्ती व्यवस्थापनाचा व आपत्तीच्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या सापेक्षतेचा आढावा घेतो, म्हणजे त्याची तीव्रता किती आहे, किती मोठ्या प्रमाणावर आपत्ती झालेली आहे आणि किती लोक याच्यामधून वाचू शकतात किंवा किती लोकांना याच्यामध्ये प्राण जाईल याची आपत्तीच्या आघाताबाबत आपल्याला चौकशी करता येते. आघाताला प्रतिसाद तात्काळ द्यायचा असतो. हा घटक या चक्रात आपत्ती आघातानंतर येतो, म्हणजे समजा आपण प्रतिसाद दिला नाही तर लोकांचं प्राण वाचणार नाही, म्हणून त्याचा प्रतिसाद जो आहे तो तात्काळ द्यायला पाहिजे. पुनरुत्थापन बघा, पुनरुत्थापन हा आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रगती यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. पुनरुत्थापन हा टप्पा राष्ट्राच्या हितासाठी व पुनर्वसनासाठी महत्वाचा आहे, म्हणजे अशा प्रकारचं पुनरुत्थापन करणं हे राष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे. पूर्ववतता, आघातानंतर जनजीवन जेव्हा विस्कळीत होतं तेव्हा गाव किंवा शहराचे संपूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला पूर्ववतता असं म्हणतात. म्हणजे किती वेळ लागेल की त्याच्यापासून आपण आपल्याला जी आपत्ती आलेली आहे त्याच्यापासून आपण पुन्हा एकदा प्रगतीपथावर येऊ. पूर्वतयारी आपण बघितलेलीच आहे. अशा प्रकारे आपत्कालीन नियोजन चक्रातील ही प्रमुख अंग आहेत. इथे पहा,
तुमच्या घराच्या शाळेच्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन करताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्याल? शिक्षकांच्या मदतीने एक सर्वेक्षण अहवाल तयार करा. आता या लेसन नंतर आपल्याला एक अहवाल तयार करायचा आहे की आपल्याकडे अशा प्रकारची जर आपत्ती आली तर आपण कशा प्रकारे ह्या आपत्तीला तोंड देऊ, त्याच्याविषयी आपल्याला याच्यात लिहायचं आहे. नैसर्गिक आपत्ती टाळणे अशक्य असले तरी त्यामुळे होणारे नुकसान त्यांचे प्रमाण कमी करता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, नैसर्गिक आपत्ती आपण टाळू शकत नाही. होणारा भूकंप किंवा येणारा चक्रीवादळ आपण थांबवू शकत नाही, परंतु त्याच्यापासून होणारं नुकसान आपण कमी करू शकतो. परंतु मानव निर्मित आपत्ती टाळणे शक्य आहे. म्हणजे जसं आग लागणं किंवा आपण दरड कोसळणे म्हणजे का, तर आपण मोठे टनेल तयार केले डोंगरामध्ये आणि त्याच्यामुळे ही दरड कोसळू शकते. तरी मानव निर्मित अपघात जे आहेत ते आपण टाळू शकतो. कोणत्याही प्रकारच्या आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे सगळं विसरून या ठिकाणी आपत्तीच्या काळामध्ये आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. इथे पहा, सावधगिरीचे इशारा देणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत किंवा इतर सामाजिक खासगी संस्था कोणत्या आहेत? पहिले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, याचे अध्यक्ष आपले देशाचे पंतप्रधान असतात. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष म्हणजे राज्याशी संबंधित असलेले ते मुख्यमंत्री, त्याचे अध्यक्ष असतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर, याचे प्रमुख असतात. तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, त्याचे अध्यक्ष असतात तहसीलदार. आणि लक्षात घ्या की गाव पातळी समिती, त्याचे अध्यक्ष असतात सरपंच. त्याचप्रमाणे सामान्य जनता, याचप्रमाणे आपण इथे बघितलं जिल्हा, तालुका, गाव किंवा सामान्य जनता यांचं काम काय असतं? आपत्तीग्रस्त भागात प्रत्यक्ष सुटका, बचाव म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन आणि त्यांना मदत कार्य करण्याची संरचना करणं हे महत्त्वाचं काम इथे केलं जातं. इथे पहा, जिल्हाधिकारी कार्यालयास अथवा तुमच्या तहसील कार्यालयास भेट द्या. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्यासाठी माहिती मिळवण्यासाठी आहे. तुम्ही अशा प्रकारच्या तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन आपत्ती निवारणाची कार्याची माहिती आपल्याला इथे मिळवायची आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बघा हे कसं चालतं, याचं कामकाज कसं चालतं. जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जबाबदार असतात. म्हणजे कलेक्टराची जबाबदारी असते जिल्ह्यामध्ये कोणतीही आपत्ती आली तर त्यांना सांभाळण्यासाठी. समन्वयक या नात्याने समर्पक निर्देश देणे म्हणजे कोऑर्डिनेट करणं महत्वाचं आहे. अंमलबजावणी म्हणजे एक्झिक्युशन करणे आणि त्या अंमलबजावणीचा व त्यामधून मिळणाऱ्या माहितीचा सतत आढावा घेत राहणे. नियंत्रण ठेवणे म्हणजे कंट्रोल ठेवणे अशा गोष्टींवर. अशा सर्व कामांसाठी योग्य नियोजन करण्याचे कार्य ते करतात. म्हणजे हे कार्य कोणाचं आहे तर जिल्हाधिकाऱ्यांचं कार्य आहे. जिल्हा पातळीवरचं कार्य आपण बघतोय आपत्ती व्यवस्थापनाचं. प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी अनुषंगिक योजना तयार करून राज्य स्तरावर तिला अनुमोदित करून घेणे ही जबाबदारी सुद्धा जिल्हाधिकारी यांची असते. म्हणजे आपत्ती कशा प्रकारची आहे आणि ते सोल्युशन कसं मिळवावं आणि राज्य स्तरावर तिला अनुमोदित कसं करावं याचं पूर्ण जे काम आहे, ती पूर्ण जबाबदारी आहे ती जिल्हाधिकारी यांची असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापन करताना देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आणि गाव पातळीवर तसेच सामान्य जनता कशा प्रकारे मदत करत असते आणि त्याचप्रमाणे आपण आलेल्या आपत्ती सुद्धा बघितलं आणि त्यांचं निवारण करण्यासाठी कोणकोणती कार्य केली जातात किंवा कोणकोणत्या संस्था ज्या कार्य करत असतात याविषयी सखोल माहिती आपण या सेशनमध्ये पाहिली. धन्यवाद.